हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर सारिका. तर आजचा आपला टॉपिक आहे फिशर्स इन ॲनो. तर ही इमेज तुम्ही पाहू शकता. तर हे यामध्ये होतं काय, तर संडास करण्याच्या ठिकाणी जखमा झालेल्या असतात आणि ज्यावेळी पेशंट स्टूल पास करण्याचा प्रयत्न करतं त्यावेळी संडास बरोबरच रक्तही येऊ शकतं आणि पेशंटला एवढं म्हणजे वेदना होतात की पेशंट अक्षरशः रडायला सुरुवात करतं. तर हे का होऊ शकतं, याचे काय कॉजेस आहे, त्यावर आपण काय काळजी घेऊ शकतो, यावर आपण काय होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेऊ शकतो आणि किंवा सर्जरी करू शकतो का, तर हे मी तुम्हाला पूर्णपणे सांगणार आहे. तर चला पाहूया. तर कॉजेस म्हटलं तर क्रॉनिक कॉन्स्टिपेशन. जर खूप दिवसांपासून बद्धकोष्ठता त्या पेशंटमध्ये असेल, म्हणजे 4-4, 5-5 दिवस जर संडास होत नसेल, खूप हार्ड स्टूल म्हणजे कडक संडास पेशंटला होत असेल, तर त्या हार्डनेसमुळे त्या ॲनल रिजनमध्ये इन्फेक्शन किंवा ड्रायनेस किंवा टिअर म्हणजे ब्लड येणं किंवा वारंवार हार्ड स्टूलमुळं तिथं जखमा होणं हे होऊ शकतं. क्रॉनिक डायरिया, ज्या पेशंटला सारखं जुलाब लागतात. परत तिसरा कॉज म्हटलं तर हार्ड स्टूल जर सारखं होत असतील, म्हणजे तोच प्रकार कॉन्स्टिपेशनचा असू शकतो. ॲनल इंजुरी जर त्या पेशंटमध्ये झालेली असेल, ती वेगवेगळ्या कॉजेसमुळं ॲनल इंजुरी होऊ शकते. चाइल्ड बिअरिंग च्या कालावधीमध्ये सुद्धा ॲनल इंजुरी होऊ शकते किंवा डिलिव्हरी, आपण नॉर्मल डिलिव्हरीमध्ये सुद्धा पेशंटला फिशर्स होऊ शकतात. तर हे त्याचे वेगवेगळे कॉजेस आहेत. तर आपल्या डेली रुटीनमध्ये जर आपण लो फायबर डाएट घेत असू तरी सुद्धा फिशर्स होऊ शकतात. फायबरच नसतील तर स्टूल हार्ड होऊ शकतात. त्याच्यानंतर इन्फ्लमेशन ऑफ द ॲनस, इन्फेक्शन झालेलं असेल पेशंटला, जर पिनवर्म इन्फेक्शन झालेलं असेल त्याच्यामुळे सुद्धा इचिंग होऊ शकते त्या ॲनल रिजनच्या ठिकाणी, त्यामुळे सुद्धा जखमा होऊ शकतात. आणि जर लहान बच्चू असेल, लहान बच्चूमध्ये आपण शी केल्यानंतर खूप हार्ड ते जर पुसलं, वाईप केलं, त्यामुळे सुद्धा फिशर्स होऊ शकतात, जखमा होऊ शकतात. आणि लास्ट म्हटलं तर रेक्टल कॅन्सर, यामध्ये सुद्धा फिशर्स होऊ शकतात. तर आपण यामध्ये काळजी काय घेऊ शकतो, तर आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल खूप सारं पाणी प्यायचं आहे, जेणेकरून हार्ड स्टूल होणार नाही. हाय फायबर डाएट आपल्याला घ्यायचा आहे. त्याबरोबरच तुम्ही रेग्युलॅरिटी तुमच्या डेली रुटीनमध्ये ठेवू शकता. रेग्युलॅरिटी खूप मॅटर करते या पाईल्समध्ये, फिशर्समध्ये. आता लास्ट पार्ट म्हटलं तर होमिओपॅथिक ट्रीटमेंट. तर होमिओपॅथीमध्ये आपण ज्याप्रमाणे सिम्पटम वाईज पेशंटला ट्रीटमेंट देतो, बट FE टॅप म्हणून आहे, ही इमेज तुम्ही पाहू शकता. तर FE टॅप 2 टॅप 3 टाइम्स आपल्याला पेशंटला द्यायचा आहे. खूप छान असा रिझल्ट देतो. 2-3 दिवसामध्ये रिलीफ मिळतं. पण कंटिन्यू पेशंटनी हे मेडिसिन घ्यायचं आहे. तुम्ही 3 महिने, 4 महिने, 6 महिने सुद्धा हे मेडिसिन घेऊ शकता, जोपर्यंत तुम्हाला परमनंट रिझल्ट येत नाही तोपर्यंत. दुसरं मेडिसिन म्हटलं तर रॅटेनिया मदर टिंचर तुम्ही घेऊ शकता. तर हे मदर टिंचर आपल्याला 15 ड्रॉप थोड्याशा पाण्यामध्ये सकाळी आणि 15 ड्रॉप संध्याकाळी आपण घेऊ शकतो. 3 दिवसांसाठी घेतल्यावर बेस्ट रिझल्ट येतो आणि रिझल्ट आल्यानंतर त्याच्यानंतर सुद्धा हे मेडिसिन तुम्ही 3 महिने 4 महिने कंटिन्यू करू शकता. तर खूप छान रिझल्ट पेशंटला येऊन जातो. तर होमिओपॅथिकली तुम्ही फिशर्स इन ॲनो 100% क्युअर तुम्हाला मिळू शकतो. सर्जरी ते तुम्ही टाळू शकता आणि परमनंट रिझल्ट तुम्ही घेऊ शकता. तर असेच तुम्हाला नॉलेजेबल आणि होमिओपॅथिक ट्रीटमेंट वेगवेगळ्या आजारांवर पाहायचे असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझे सगळे नोटिफिकेशन मिळतील. त्याबरोबरच लाईक करायला विसरू नका आणि लास्ट म्हटलं तर बेल आयकन दाबायला विसरू नका. थँक्यू सो मच.